नमस्कार, मी डॉक्टर भावना चौधरी. मी एक स्त्रीरोगतज्ञ आहे. आज आपण एका अशा सेन्सिटिव्ह आणि ऑकवर्ड विषयावर बोलूया की ज्या अतिशय कॉमन अशा कंप्लेंट्स पेशंटच्या असतात, पण उघडपणे आपण त्याबद्दल कधीच बोलत नाही. तर काल कन्सल्टिंगमध्ये माझी मैत्रीण आली लगबगणी आणि ती खूप परेशान होती. तिला म्हटलं काय झालं, तर म्हणे अगं मला आपोआपच खोकल्यानंतर, जोरात हसल्यानंतर किंवा शिंक आल्यानंतर थोडी युरिन होऊन जाते. त्यानंतर काही पेशंट कंप्लेंट करतात की त्यांचा गर्भपिशवीचा भाग हळूहळू खाली येतो. काही म्हणतात की मला आजकाल युरिनवर कंट्रोल राहत नाही, खूप घाई होते. तर काही म्हणतात की मला आपोआपच गॅस पास होतो. तर ह्या अतिशय कॉमन कंप्लेंट्स आहेत ज्याला आम्ही म्हणतो की वीक पेल्विक फ्लोअर. तर पेल्विक फ्लोअर म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. आपला जो हा हिप बोन्स असतात ना, जे मुख्य 2 बोन्स असतात, याच्यामध्ये एक या प्रकारे एक स्ट्रक्चर असतं. मी तुम्हाला समजण्यासाठी एक बनवलं आहे. तर याला आपण आपल्या ओटीपोटाचा तळ असं सुद्धा म्हणू शकतो. तर या पेल्विक फ्लोअरला 3 ओपनिंग असतात. आपण जर ही पुढची बाजू बघितली तर सुरुवातीला पुढे हे युरिनसाठी ओपनिंग असतं, मधलं व्हजायनासाठी आणि लास्टवालं रेक्टमसाठी. तर जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा ही पेल्विक फ्लोअर आपल्या ओटीपोटामध्ये खालच्या बाजूला या पोझिशनमध्ये असते. यामध्ये काही स्नायू असतात ज्याला आम्ही लिव्हेटर ॲनाय मसल्स म्हणतो आणि काही इलॅस्टिक स्लिंग्ससारखे स्ट्रक्चर असतात की ज्यामुळे आपल्या पोटातील जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे आपलं ब्लॅडर, युट्रस आणि आपलं रेक्टम, ह्या व्यवस्थित पोझिशनमध्ये होल्ड राहतात आयुष्यभर. पण जसं तुमचं वय वाढतं किंवा मग जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते किंवा वजन वाढतं, वाढत्या वयानुसार ह्या सगळ्या जो सपोर्ट आहे हा वीक होत जातो, म्हणजे अशक्त होत जातो. आणि जे स्लिंग लाईक स्ट्रक्चर असतात, तुम्ही कधी समुद्रकिनाऱ्यावर गेले आहेत का? तिथे तुम्ही कापडी झोपके असे लावलेले बघितले असतील समुद्रकिनारे, ज्याला आपण हॅमॉक असं म्हणतो. तर हे असं हॅमॉकसारखं स्ट्रक्चर असतं. जेव्हा तुमचं वय वाढतं किंवा कुठल्याही काही कारणाने ह्या तुमच्या पेल्विक फ्लोअरला इजा होते, तर कुठल्या कारणाने इजा होऊ शकते, तर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये इजा होऊ शकते किंवा डिफिकल्ट डिलिव्हरी किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्हेंटूस डिलिव्हरी किंवा फोर्सेस डिलिव्हरी असेल, त्यामध्ये तो पेल्विक फ्लोअर वीक होऊ शकतो. रिपीटेडली खूप डिलिव्हरी झाल्या असतील तरी पण तो वीक होतो. त्यानंतर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल पेशंटला, वाढतं वय असेल, तर हा फ्लोअर वीक होत जातो. त्यामुळे काय होतं की त्यांची जी नॉर्मल पोझिशन आहे तुमची ब्लॅडरची, युट्रसची, ती हळूहळू खाली शिफ्ट होते आणि मग पेशंटला असे ऑकवर्ड मुवमेंट्सला फेस करावं लागतं. तर यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तर जर अर्ली स्टेजला असेल तर एक पेरिनियल एक्झरसाइज किंवा किगल्स एक्झरसाइज ही अतिशय इम्पॉर्टंट अशी एक्झरसाइज आहे की जी तुम्ही कुठल्याही वयापासून स्टार्ट करू शकता. जितक्या लवकर केलं तेवढं चांगलं आहे. तर ती स्टार्ट करून तुम्ही तुमचा पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग ठेवू शकता. ॲडव्हान्स केसेसमध्ये मग तुम्हाला आपोआप युरिन होऊन जाणे, आपोआप मोशन होऊन जाणे किंवा गर्भपिशवी योनिमार्गातून खाली येणे, अशा सिरियस प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. तर समजून घेऊया किगल्स एक्झरसाइज. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे पेल्विक फ्लोअर म्हणजे ओटीपोटाचा तळ, ही जी मसल्स आहे ही काय आहे ते समजून घ्यायचं आहे. तर तुम्ही आरामात बसा, शांत जागेवर. पहिले तुम्ही तुमचं ब्लॅडर एम्प्टी करून या, म्हणजे युरिनला जाऊन आल्यानंतरच ही एक्झरसाइज करायचं आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये ब्लॅडर एम्प्टी केल्यानंतर तुम्ही शांत ठिकाणी बसा. झोपलेल्या स्थितीमध्ये, उभ्या स्थितीमध्येही तुम्ही ही एक्झरसाइज करू शकता. आता तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या लघवीच्या जागेवर आणि तुमच्या व्हजायना म्हणजे योनी मार्गाकडे न्या. आता ती जागा तुम्हाला आकुंचन करायची आहे, म्हणजे स्क्वीज करायची आहे आणि तुमच्या नाभीकडे ओढायची आहे. बाहेरून ही एक्झरसाइज तुम्हाला दिसू शकत नाही, पण तुम्हाला ती फील करायची आहे. एक सोपं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही युरिनला गेलेले आहे आणि अचानक तुमच्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला तुम्हाला, तर तुम्ही काही सेकंदासाठी युरिन होल्ड करता, म्हणजे थांबवता, कारण तुमचं लक्ष बाळाकडे जातं. तर ती जी मसल तिथे काम करत असते त्याच मसलवर आपल्याला काम करायचं आहे. तर फक्त फुल ब्लॅडरमध्ये कधीही एक्झरसाइज करायची नाही आहे. ऑलवेज यू हॅव टू एम्प्टी द ब्लॅडर. ठीक आहे. आता तुम्हाला प्रत्येक वेळेस श्वास घ्यायचा आहे आतमध्ये आणि ती जी लघवीची आणि योनिमार्गाची जागा आहे ती जागा तुम्हाला हळूच हलक्या रीतीने आकुंचन करायची आहे आणि वरती नाभीकडे ओढायची आहे. 3, 2, 1 असं म्हटल्यानंतर हळू श्वास सोडायचा आहे. असे 10 रेपिटेशन्स तुम्हाला हळूहळू करायचे आहेत, घाईघाईनी करायचे नाही आहे. जर तुम्हाला लक्षात आलं नाही तर तुम्ही परत 2 किंवा 3 वेळा आरामात हा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की तुम्हाला कुठल्या मसलवर काम करायचं आहे.
एकदा लक्षात आल्यानंतर काय होईल की हळूहळू तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केल्यानंतर तुमचा पेल्विक फ्लोअर हा स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला या सिम्पटम्सपासून रिलीव्ह होईल. त्यानंतर तुम्हाला प्रोॲक्टिव्ह व्हायचं आहे, तुम्हाला थोडा वेट लॉस करायचं आहे. काही आसने जशी ब्रिज पोज आहे, भुजंगासन, धनुरासन, सूर्यनमस्कार ह्या योगा प्रॅक्टिसेस करायच्या आहेत की ज्यामुळे तुमचा जो लोअर ॲबडोमेनचा भाग आहे तो टोन अप होईल आणि त्याचा पण तुमच्या ह्या पेल्विक फ्लोअर स्ट्रेंथनिंगसाठी उपयोग होईल. तर नक्की एक्सरसाइज करा ज्यांना त्रास आहे किंवा नाही, सगळ्यांसाठी ही एक्सरसाइज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या अजून तुम्हाला काही क्वेरीज असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.